मंडळी आजच्या चर्चासत्राचा विषय आहे पावसाळा. चला बघूया त्यामुळे आज इथे हास्याचा किती पाऊस पडतोय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यसत्राच्या अतरंगी विनोदवीरांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा टोप घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांना कांद्यासारखं कचकच कचकच कापून टाकतो आणि मग ते त्यांच्या माहितीचं बेसन त्यात टाकतात. माझ्या कवितांची मिरची आणि या प्रेक्षकांच्या प्रश्नांचं पाणी त्यात टाकलं, सगळं सरमिसळ केली आणि गरम गरम तेलात सोडलं की झाली आपली गरमागरम कांदा भजी तयार. एक्सक्यूज मी काय झालेलं आहे मला सांगण्यात आलं होतं आपला टॉक शो आहे पण हा तर कुकरी शो आहे. नाही सर नाही, गैरसमज होते तुमचा. आपला हा टॉक शोच आहे पण काय होतं ना प्रेक्षक दरवेळेला कंटाळतील ना म्हणून मी असं क्रिएटिव्ह असं सूत्रसंचालन करत असते. अच्छा बरं तसं आहे का? नाही पण काय होतं तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा कांदा कचकच कापताय तर तसं नका करू. नाही मी सिरियसली सांगतोय की नका करू. काय होतं इतक्या माझ्या या उभ्या कारकिर्दीत आजपर्यंत कुणीच माझी अशी कांद्यासारखी ओळख करून दिलेली नाहीये. हो ना मला माहिती होतं सर. थँक्यू सर थँक्यू. माहिती होतं तुम्हाला आवडणारच आहे. तर मंडळी यांच्या बरोबर गप्पा मारण्यात अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात माझ्या छानशा अशा कवितेने. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे आला पाऊस पाऊस. ऐका हा. आला पाऊस पाऊस बाहेर नको जाऊस जाऊस. आला पाऊस पाऊस बाहेर नको जाऊस जाऊस. बाहेरचं नको खाऊस खाऊस. बाहेर असतात उंदीर इंग्लिश मध्ये माऊस माऊस. काय केलं ते? पाण्यात नको धाऊस धाऊस. पाण्यात नको धाऊस धाऊस. कपडे खराब झाले तर ओरडेल तुझी आऊस आऊस. आणि 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 पाणी नको साचू देऊस देऊस. डबक्यात पाणी नको साचू देऊस देऊस कारण त्यात होतात डेंग्यू मलेरियाचे डाऊस डाऊस डाऊस. आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस. जबरदस्त. अंगावर ना पावसाला रोमांस आला. काय कविता आहे ही कविता आहे तुम्हाला आवडली? ही कविताच नाहीये. काय आता त्यांनी केलंय की डबक्यात पाणी साचू नको देऊस देऊस त्यात होतील डेंग्यू मलेरियाचे डाऊस डाऊस. आवडली ना सर? मला माहिती होतं तुम्हाला नाही आवडलीये मला. यमकासाठी काय मारामार केली तुम्ही कळतंय का तुम्हाला? नाही सर होतच ना असं. काल रात्रभर झोप नाही माहितीये काय यमक सापडेच ना मला. अरे मग तुम्ही रात्रीचं नका ना जागू. काय होतंय पावसाळ्यात जागरण करताय तुम्ही आणि ओली होतीये कविता. असं नको असं नको. काय करा यापुढे तुम्हाला जर एखादी कविता सुचली तर तिला पटकन समोर घ्या आणि सटासट थोबाडीत मारा. कवितेला? नाही स्वतःला. म्हणजे काय तुम्ही स्वतःला मारता हे बघून तिलाही भीती वाटेल. नको सुचूया असं वाटत राहील. विषयाकडे येऊया. अत्यंत महत्वाचा विषय. आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि आजचा आपला विषय आहे पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण. आणि यावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत आलेले आहेत प्रख्यात हवामान तज्ञ पृथ्वीक तुंबलेले. नाही काय झालं? असं नाव नाहीये माझं. पृथ्वीक तुकाराम लेले असं नाव आहे माझं. माहितीये सर मला माहितीये. पण ते कसं विनोद करण्यासाठी शॉर्ट फॉर्म करून एक छोटासा जोक केलाच. हो पावसाळी सेन्स ऑफ ह्युमर. I love it. मोरे मोरे डिशूम. ओय मां. हे काय चाललंय? हे काय चाललंय?
चार चौघा आहे तिथे, काय चाललंय काय इथे? मी तेच म्हणत होते, चार चौघात नको म्हणून, ऐकतच नाही ते. मग एकट्यात भेटा ना. एकट्यात मी जाम खतरनाक असतो. गप्प बसा मोरे, काय वेळेचं काही कळतं का तुम्हाला? गप्प बसा. नाही ऐका, मला समजूच शकतंय काय चाललंय, पण प्लीज या गोष्टीचं भान ठेवा. मला सांगण्यात आलं होतं की थेट प्रक्षेपण असणार आहे, लाईव्ह पाहणार आहेत लोक आपल्याला, आणि तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर फ्लर्ट करताय. तेच मी यांना सांगते, नका करू, पण ऐकतच नाही. हरकत नाही, आपण मूळ विषयाकडे वळूयात. ज्या विषयावर आज मला चर्चा करण्यासाठी इथे बोलावलेलं आहे, अत्यंत. येस सर बोला. सर मला एक प्रश्न पडलाय, आजचा जो आपला विषय त्याच्या. येस सर, विचारा. पिशवीतला समोसा, पपया आणि निरुपर रॉय. काय लिहिलेलं आहे? पिशवीतला समोसा, पपया आणि निरुपर रॉय. नाही सर, वाचनात गल्लत झालेली आहे. पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण असं लिहिलेलं आहे. अच्छा लिहिले? हो सर, ते तसंच लिहिलेलं. सर प्लीज बसा, तुम्ही तसंच लिहिलेलं. प्लीज बसा. काय एकदम खूप एंटरटेनिंग प्रेक्षक आहे, मज्जा येणार आहे. नाही, मला अशाच चर्चा आवडतात. काय होतं, हसत खेळत जितकी आपण चर्चा करू त्यात काय होतं, इन्फॉर्मेशन सुद्धा व्यवस्थित पोहोचवता येते. खरं आमचे प्रेक्षक असेच आहेत सर. आपली आजची जी चर्चा आहे फार महत्वाची. पावसाळा, सगळ्यांचा लाडका आवडता ऋतू. पावसाळ्याची आपण सगळे वाट पाहत असतो. उन्हाळ्याच्या झळा सोसलेल्या असतात, चातकासारखी आपण पावसाची वाट पाहत असतो. आता पावसाळा जेव्हा येतो तेव्हा काय घेऊन येतो, तर प्रसन्न वातावरण, आनंद, गारवा. काय करताय? भांगडा. थांबा. तुमच्या लक्षात येत आहे का काय होतंय? माझ्या बोलण्याची लय पकडून तुम्ही लय करताय. असं नका करू. नाही सर, एक मजा आली, पण आम्हाला सगळं नाही, छान आहे. आपण, मी म्हंटल हसत खेळत म्हणून अगदी नाचायचीच गरज नाहीये. मी काहीतरी सांगतोय, महत्वाचं सांगतोय की पावसाळा जेव्हा येतो तेव्हा प्रसन्न वातावरण, आनंद, गारवा घेऊन येतो, पण त्याच सोबत अस्वच्छता, रोगराई, साथीचे आजार सुद्धा घेऊन येतो. आणि या अशा समस्यांना तोंड कसं द्यायचं यावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. सर पण मी काय बोलतो, समजा तिला आपण तोंड लावलं तर ती चिडणार नाही? कोण? समीक्षा. समीक्षा नाही, हे मुद्दाम करतायत का? करत असतील तर प्लीज यांना घरी पाठवा. अरण्या, तू हे मुद्दाम करतोयस काय? नाही. मग थांब. बरं, हरकत नाही. तर मी काय म्हणत होतो, तर समस्यांना तोंड देणं. आता समस्यांना तोंड देणं म्हणजे काय, तर समस्यांचा सामना करणं, समस्यांशी दोन हात करणं म्हणजे समस्यांना तोंड देणं. आणि समस्यांना मांडी देणं म्हणजे मुळात असा वाक्प्रचारच नाहीये समस्यांना मांडी देणं. नाही, आपलं जस्ट विचारलं, जनरल नॉलेज असावं म्हणून. नका ना, थांब. कशाला, काय गरज आहे? माहिती असतील बरं ना? थांबा. लक्षात घ्या, पावसाळ्यात आपल्याला काय काळजी घ्यायची, ह्या ज्या समस्या आहेत ज्या उद्भवणारच आहेत. तर आपण काय काळजी घेऊ शकतो, तर पावसाळ्यात सगळ्यात आधी उघड्यावर खायचं नाही. नाही, पावसाळ्यात मी उघड्यावर खातच नाही. गुड, ते लक्षात घ्या. पावसाळ्यात बरेच आजार पसरतात, कॉलरा, डायरिया, गेस्ट्रोसारखे आजार पसरतात, म्हणून उघड्यावरचं खायचं नाही. आणि पाणी सुद्धा, हे फार महत्वाचं आहे. हे आपण करत नाही, आपण कंटाळा करतो, पण पाणी स्वच्छ, उकळलेलं, गाळून मग ते थंड करूनच प्यायचं. पावसाळ्यात आपण अजून काय करू शकतो, तर पावसाळ्यात लक्षात घ्या, बाहेरनं खूप डबकी साचलेली असतात, खूप चिखल झालेला असतो. आपण जेव्हा बाहेरनं घरी येऊ तेव्हा हातपाय स्वच्छ धुवायचे, जमलं तर शक्यतो अंघोळच करायची. काय होतं ना, ही जी डबकी साचलेली असतात त्याच्यात बरेच जे प्राणी असतात, कुत्रे असतील, मांजरं असतील, उंदीर असेल, हे मलमूत्र विसर्जन करतात. त्यात त्यांची विष्ठा मिसळलेली असते. त्यामुळे आपल्याला खरूज, लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार होऊ शकतात. येस, बोला. मी नाईट ड्रायव्हर आहे ना. बरं. माझं शिक्षण झालं नाहीये, तर मला ते लेप्टो ते बोलता येत नाही. मग मी डॉक्टरकडे गेलो, तर मी डॉक्टरला काय सांगायचं की मला काय झालंय बरे.
क्रम वेगळा आहे ना सर. बघा लक्षात घ्या, काय होतं, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपणच कसं डॉक्टरला सांगणार मला कॅन्सर झाला, असं नाही होत ना. आपण लक्षणं सांगायची की मला बाबा ताप येतो, मला मला खोकला येतो, मला खाज येते. मग डॉक्टर आपल्याला सांगणार की आपल्याला काय होतंय. ओ आईस वर्षा. हा जो आव आणलाय ना, मला खूप कळतंय हवाला. ओ वर्ष हा नका आणू प्लीज. सर बोला. तुम्ही जास्त हलू नका. का? ओठांवरची खारुताई जागी होईल. नका करू प्लीज, नका करू. सर पण ती खरंच दिसते. हा कुत्रा आहे गल्लीतला, असं बोलवाल मला? पाहुणा म्हणून बोलवलंय ना मला. हो हो. असा आवाज देताय तुम्ही मला? बोलावलं हा बोलावलं बोलावलं कशासाठी बोलावलं? मला काय म्हणायचे ती नाही का तुम्ही आता म्हणला ती उंदरन कुत्री बित्री मुत्या ती पावसात ती मला त्याचं जे नाव ठेवलंय का ती जरा अवघड आहे असं वाटत नाही का तुम्हाला? लेखतो का फिकतो का जरा सोपं ठेवलं पाहिजे ना डायरेक्ट, म्हणजे असं कसं उंदीर मुत्या उत्तर मुत्या काय बोलताय? जरा पाहिजे. नाही नाही, मला पटलेलं म्हणजे लोकांना बोलता येईल असं सोपी नावं पाहिजे. नाही किती कठीण आहे. विषय वेगळा आहे की नाही आपला, आपण त्याच्याबद्दल बोलूया का? चालेल सर. सर मला एक विचारा. सर आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडला. विचारा सर, विचारा. पाववाला ससा आणि नारू झालेला टीप बॉय, त्याच्याबद्दल थोडं सांगा. काय आहे विषय आजचा आपला? पाववाला ससा आणि नारू झालेला टीप बॉय. सर पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण असं लिहिलंय. लिहिलेलं असणार आणि वाचायचं. सर ते छान करतात. बसा सर. ना, अरे असू दे. मस्करी चालू आहे का? थोडं भान ठेवा, आपण काय बोलतोय काय नाही बोलत आहे. असा विषय आहे का हा? पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण असं साधं लिहिलं ते त्यांना वाचता येत नाही. नारू झालेला टिपॉयला कशाला मरायला नारू होईल? आणि हा कुठला ससा आहे साला पाव विकतो? का विकेल ससा पाव मला सांगा? सर तो शर्यती धरला होता ना, त्यामुळे पुढे काय करायचं त्याला कळलंच नसेल. बिचारावर वेळ आली असेल पाव विकायची. लॉजिक क्वीन. नका ना, काय लॉजिक आहे ते मला कळत नाही. सर पुढे कासवाचं काय झालं? काय कासवाचं काय झालं? गोष्टीतल्या ससाने पाव विकले, बरोबर. मग कासवाने काय केलं? अडकल्यात की नाही? गपना रे, गपना जरा. अडकल्यात की नाही? एक अडकलात की कशाला मी अडकेन? काय नॉनसेन्स काहीतरी बोलताय तुम्ही. थांबा जरा आणि असले प्रश्न विचारू नका या चर्चेत. मित्रांनो लक्षात घ्या, पावसाळ्यात आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यायची असते. आपला जो परिसर आहे, आपण जिथे राहतो, अंगण जे आहे, तिथे अनेक ठिकाणी ना पाणी साचतं, डबकी साचतात. बरोबर. कधी कधी आपण घराबाहेर पिंप ठेवतो, काही भांडी असतात ज्याच्यात सुद्धा पाणी साचतं. तर हे जे पाणी आहे ते पाणी साचू द्यायचं नाही. मी शिवालं आ बोलावलं. हे मला त्यांना सांगा, मी पाहुणा आहे तसं वागवायला सांगा त्यांना. हो हो. नाही नाही मी काय म्हणतोय हा विचारा. मी ती लहानपणी ऐकलं होतं बिडूक मारला की बायको मुकी मिळते म्हणून. तुम्हाला सांगतो माझी बायको म्हणजे तोंड चालू केलं की नुसता पट्टाच चालू असतो तोंडाचा, नुसती माझं डोक्याचं हे करून ठेवती. मग अरे जर समजा मी बिडूक मारला मुकी होईल काय ती? अरे काय प्रश्न आहे ते? मुळात ऐका ही अंधश्रद्धा आहे. नाही नाही श्रद्धा नाव आहे तिचं. नावाचं नाही सांगत आहे, ही सगळी अंधश्रद्धा आहे. मुळात आपण सगळ्यांनी अशा निष्पाप प्राण्यांना, मुक्या प्राण्यांना मारू नये म्हणूनच लहानपणी आपल्याला अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात. असं आपल्याला खोटं सांगितलेलं असतं की असं केलं की असं होतं बाबा, तसं केलं की तसं होतं. नाही बरोबर आहे. म्हणजे लहानपणी ना मुलांना जाम गंडवतात का नाही. म्हणजे एक कविता आहे बघा, सर आली धावून. खरं म्हणजे कसं, सर आले धावून असं पाहिजे का नाही. सर हा नपुंसकलिंग शब्द आहे, तर हे कसा सर आली धावून स्त्रीलिंग झालं ना. म्हणून मी म्हणतो काय, सर आले धावून मॅडम गेल्या वाहून असं पाहिजे खरं म्हणजे. काय मोरे, इतक्या वर्षात हे कोणाला सुचलं नसेल, तुम्हाला कसं सुचलं? किती ब्रिलियंट आहात तुम्ही, किती चाणाक्ष आहात तुम्ही मोरे. लहानपणापासूनच. हा पण मी कधी घमेंड केली नाही. तुम्ही बिंडोक आहात आणि तुम्ही त्यांच्या वरच्या बिंडोक आहात.
परत जर मुंबई तुंबली तर मिठी नदीत पहिली 6 माणसं तुम्ही असला पाहिजेत. बावळटांनो, मला पोहताना एक टायर द्याल ना? ए बावळट शांत राहा जरा. ते काहीतरी चुकीचं विचारताय, तुम्ही काहीतरी चुकीचं त्याच्यावरती अप्रिशिएट करताय. मराठी भाषा काय पावसाळा म्हणून काय प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवली आहे का? ए नका हे करू. सर आली धावून म्हणे, सर आले धावून, असं नसतं रे बाबा. सर म्हणजे वेगळा अर्थ आहे. सर म्हणजे पावसाची, सर म्हणजे धारा, धारा ज्या येतात पावसाच्या त्याला समानार्थी शब्द सर आहे. म्हणून आपण म्हणतो सर आली धावून. धारा काय मी तुम्हाला मगापासून सर बोलतोय, आता तुम्ही बोलला सर म्हणजे धारा, म्हणून धारा. अडकलात की नाही? अरे मी मारेन तुला. ए मित्रा, मला ना आता सगळी आप बी बाजूला ठेवून मारेन मी तुला. डोकं फिरवताय कधीपासून. एक काहीतरी विषय आहे. सर म्हणजे धार. अरे सर, सर म्हणजे पावसाची सर, सर म्हणजे मी सर. ती धार येड्यांचा सरदार आहेस का रे तू? ए काय तुमचा विनोद झटकला. चर्चाच नाही करायची मला या माणसांसोबत. मूर्ख कुठचे सगळे. एकाही माणसाला धड प्रश्न विचारताय. चिडू नका सर, चिडू नका. एकटा माणूस मागापासून शांत बसलाय. हो त्या एकट्या माणसाला गांभीर्य कळतं या विषयाचं. हो. आता कुणी काही बोलायचं नाही यामध्ये. सर, तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचार. विचार विचार. टुपुक टुपुक. वेडा माणूस आहेस का रे तू? मला आत्ता असं वाटलं होतं तू सज्जन असशील, तू हे विचारणारस मला टुपुक टुपुक. पावसाळ्याचा आहे ना, मग टुपुक टुपुक. ए मला देऊ नका लॉजिक तुम्ही सगळे. काय प्रश्न असेल तर विचारा आणि विषय संपवा. सर जेन्युइन प्रश्न आहे, मी तिथे येऊ का सर? या या या. या. काय यार अर्थ नाही रे अशा चर्चा चिडू नाही. नका सर, ऐकून तर घ्या ना तुम्ही, ऐकून घ्या. सर पावसाळ्यात साप बाहेर पडतात हो आणि ते कधी कधी आपल्या घरात पण शिरतात. ट्रू. तर सर मला सांगा, हा साप विषारी की बिनविषारी आहे? वा वा, जोरदार टाळ्या. लॉजिक क्वीन अँड किंग बनून तुम्ही अतिशय इलॉजिकली हा विषय हाताळलात, पण तरी देखील खरं सांगा हास्यरसिक, तुम्ही यांच्यात अडकलात ना? येस प्रसादा. तू लिहिलंयस? नाही नाही, आत्ता बोललीस ते तू लिहिलंयस का? हो, ते झटकलं तुझं. वा वा, बारदार बारदार. मुळात ना पिशवीतला सामोसा, पपया आणि निरुपा रॉय हा एका चर्चासत्राचा विषय कसा असेल मुळात? अरुण, अशक्य आहेस तू, अशक्य आहेस. आणि शेवटपर्यंत तू अशक्यच राहा प्लीज. तू कधी शक्य होऊ नकोस, नाही तर आम्हाला मजा नाही येणार. तू कायम अशक्यच राहायला पाहिजेस. वा वा, बहारदार. रस्सा मस्त. भांगड्याच्या तालावर तू जो बाल्या केलास तो आवडला. मजा आली. पम्या मस्त नेहमीप्रमाणे. सावत्या फॅन्टास्टिक. बने मस्त. पृथ्वी ॲज युजल संयत आणि सुंदर. मोरे घोडेस्वार असतात ना, घोडेस्वार ते कसे अशी मान टाकून बसतात आणि मग गोडधोड ते बसतातच बसतात. तसं तू एक पाय टाकून जो बसतोस शेवटपर्यंत तुझी घोडदौड चालू असते आणि ती अत्यंत जबरदस्त चालू असते. त्यामुळे तुला माझी विनंती आहे आणि कळकळीची विनंती आहे, मला कधीही एकट्यात भेटू नकोस. बाकी बहारदार. येस सई. व्हॉट अ डाऊस परफॉर्मन्स. कडक परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं ही सिरीज इतकी सुंदर बांधली आहे की या सिरीजमध्ये प्रत्येक जण स्टार आहे. तुम्ही सगळेजण भाव खाऊन जाता. असे खूप कमी बांधण्या असतात ज्याच्यात सगळ्यांच्या वाट्याला इक्वल चार्म येतो आणि ह्या सिरीजचं ते एक बलस्थान आहे असं मला वाटतं. मोरे, आज खूप दिवसांनी मी हे म्हणणार आहे आणि मला खूप मजा येणार आहे. वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज.
आणि ही मी ऐकलेली सगळ्यात कमाल आणि कडक पिकअप लाईन आहे की मी एकट्यात खूप खतरनाक असतो. आउटस्टँडिंग. आज जे मध्ये मध्ये फायरवर्क्स पेरलेले होते, आतषबाजी जी होती ती फारच आवडली. कडक मजा आली. राणीला खुश करण्यासाठी राजानं मांडला एक खेळाचा डाव. चला बघूया या खेळामुळे राज्यात काय उलथापालथ होतीये तेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. ज्याला आपण चुकून दुसऱ्या महालात आलोय, तिकडचा राजा उठला तर फनकवल पल्ला. महाराज हा तुमचाच माल आहे. तो प्रधानजी झोपलाय त्याला उठवा. हा आपल्या परदानजी मग आवरा कसा सुजला हा. गिरे सो सो महाराजांचा हा असो विजय असो. महाराज झोपेत आहे हो, कळलं नाही तुम्हाला. बरोबर बसारे, पण ही माझी जागा आहे ना. या बाबा हे करा, बसा इथे काय ते. ए बसाऱ्यानो काहीतरी बोला ना रे. किती दिवस झाले आपल्या दरबारात काही झालं नाही. पुकारा द्या ना, महाराजाला तर वाटलं पाहिजे ना. असा पुकारा द्या. ए बसाऱ्यानो काहीतरी बोल. ते महाराज बरेच दिवस बोललो नाही ना, पाठ नाही मला. अरे मला तरी कुठं पाठ आहे. पण बसारा तू काय बोलस तर मी चुका नाही काढणार. तू बोल. मला येतं, मी बोलतो, बसा. हा 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 ते काय ते हा हा काय? ते बाद अरे हो थांब ना, मला तिकडून येऊ दे ना. कशाला घाई करतो. ए, चला, चला, चला. बादम बाद तिकडून येऊ दे ना मला. किती दिवस झाले मी पण विसरलो नाही कसं असतं ते. जरा थांब ना, मला तिकडून येऊ दे. हा, चला. ए, बादम! अरे यार तू मला तिकडे जाऊ दे. एक पोझिशन घेऊ दे म्हणा. किती दिवस झाले म्हणा ते. आता बोल, आता बोल, आता बोल. बादम मुलायजा ओ शिया. ओ या हो, महाराज तिकडे या, इकडे बस या. अरे वसारीने मी काय गुन्हेगार आहे का? असं लपून का आणतो? या वसारीने मला झाकून आणला माहिती. तुमची चूक आहे महाराज. मी काय करू? त्याच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली आहे. मग हे असंच होणार ना. हे बघा लक्षात ठेवा, ज्याच्या बळावर तुम्ही सत्ता स्थापन करता तो नेहमी सत्ताधाराला झाकतो. भंकस भंकस मध्ये टाल्याचं वाक्य बोलत बसा रे. तुमचं वाक्य होतं, मला फिरवलंय बोलतात. प्रधानजी 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 औषधीच्या घोला चिरपताय. अहो ह्याच्यात बसून हळू बोला ना काय ते. तसं नाही, बऱ्याच दिवसांनी दरबार भरला. एक मला असं वाटलं की आपला घ्यावा. हा प्रधानजी बोला. आपल्या राज्याची काय हलवा हलवा आहे. यांना कुठेतरी लटकव आणि खालून हलवत बसा यांना. झाला अहो हलवा हलवा असतं काय महाराज. अहो हाल हवाल म्हणतात त्याला. अहो राज्याची हाल हवाल काय सांगू महाराज. नेटवर्कला रेंज नाही, सिस्टीम मध्ये चेंज नाही. गरीब अत्यावस्था आहे, श्रीमंत एकदम मस्त आहे. बुईला ना दाना आणि मला राजा म्हणा अशी अवस्था आहे. अरे वा वा, एकदम जाम भारी आहे. सगळं म्हणजे एकदम सुरळीत चाललेलं आहे. नाही आता मला कंटाळा आला, बस झालं आता. मी काय बोलतो, चला दरबार बरखास्त करा. दरबार सुटला, पाटा फुटला. असा वलपटवीनं धरून असं हे यमक बोलशील. एक तर आधी कपड्यात गुरफटलाय, त्यात वाक्यात गुरफटशील. दरबार सुटला, पाटा फुटला. हा ह्याला कोणी राजा केला रे? तुमची निवड प्रत्येक वेळी चुकते आहे. वलपटवी ना याला कोपरांची याची सांग याला. प्रधानजी तुम्ही या इकडे, मला कंटाळा आलाय. हा असा का बोलतोय? कारण तुम्ही करतायत तसं. मी काय करतोय? महाराज सांगितलं ना, त्याच्या जोरावर आपण सत्ता स्थापन केली आहे, त्याला मान द्यावा लागणार. म्हणून तर आपण सेनापती पद नाही दिलं त्याला. ते बरोबर आहे. शांततेत बोला त्याच्याशी. हे बघ बाला, बाला बिला बोलू नका, नीट बोल माझ्याशी. मोठा आहे मी. नाही, ठीक आहे ना. बरं काय बरं, मी काय बोलतो कधीतरी असं काही नाही.
कधीतरी आवं कावं कर ना म्हणा. हाड चल, मला नको शिकव आहो का हो, मी काय पण बोलेन चल. ठीक आहे ना असं. महाराज हे राणी सरकार आल्या, राणी सरकार आल्या, राणी सरकार आल्या, राणी सरकार आल्या. या 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 राणी सरकार. या. अरे तो स्पीड ब्रेकर आहे मध्ये या 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 राणी सरकार. अरे माझ्या देवा, या या. ए बारक्या हो बाजूला तिकडे चल. या बसा. अरे वसरेनो मी महाराज आहे ना. अरे मी महाराज आहे ना. थांबा, मला लात मारशील? घेऊ सपोर्ट काढून घेऊ, जाऊ निघून करशील पुढचं जाव. मजाक किया है. इकडे पुढे करा. मी राजा आहे ना. बसा ना, एवढं काय. हा राणी सरकार काय प्रॉब्लेम आहे? महाराज आमचा डेटा पॅक संपलेला आहे महाराज. वायफायचं बिल नाही भरला म्हणून वायफाय पण बंद पडलेला आहे महाराज. आम्हाला जाम बोर होतंय महाराज. राणी सरकार चला मग सागरगोटा घेऊया. नको नको, आपण भातुकली खेळूया. नाही नाही, आपण सूर पारंब्या खेळूया. हा, चालेल. मी काय म्हणतो यांचं ऐकू नका, आपण भाला भाला खेळूया. नाही नाही नाही, सागरगोटा घेऊया राणी सरकार. आज ऐका, राणी सरकार, सूर पारंब्या. डोंट कॉल द क्रॉस लिमिट. आय एम द महाराज आहे ना. मी काय बोलतो? बोर कुणाला होत आहे? राणी सरकारांना. मग काळजी कोण घेणार? आम्ही. आ? असं काय करताय? आम्हीच घेणार ना. अरे राम तुम्ही कसं? अरे पण राणी कुणाची आहे? सगळ्यांची. आता बोरीन. काय कानपड फोडून काय हो? सगळ्यांची राणी नाही, राज्याची राणी आहे ना. आम्ही राज्याचे नागरिक आहोत ना. मग आमची राणी नाही झाली? अरे हो ना, पण माझी बायको आहे ना. पण आमची राणी आहे ना. अरे माझी बायको आहे ना. आमची राणी आहे ना. अरे माझी बायको आहे ना. आमची राणी आहे ना. वसरेनो, तुम्ही दरबारामध्ये आरसा कशाला खेळता व्हा? मी काय बोलतो? अरे मी इकडे असताना तुम्ही बोर कसं होता? कारण तुम्ही इथेच असता. आमच्यासोबत तुम्ही टाइम स्पेंड करतच नाही. सतत राज्याच्या कारभारामध्ये बिझी असता तुम्ही महाराज. मला खेळ खेळायचा आहे. एक काम करूया महाराज, आपण लपाछपीचा खेळ खेळूया. नको नको नको. तुमच्यावर राज्य. अजिबात नको. ज्याला लपाछपीचा खेळ खेळायचा नाही म्हणा. मागच्या टायमाला माझ्यावरती राज्य आलं होतं. तुम्ही दोघं लपायला गोव्याला गेलो होतात वासरे. असं करताय? आम्ही गोव्याला गेलो नव्हतो महाराज. आम्ही भुयारातच लपलो होतो. पण ते भुयार गोव्यामध्ये कसं बाहेर पडलं आम्हाला कळलंच नाही. अरे तुम्ही गोव्याला गेलात म्हणा काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपल्या राज्यामध्ये असं कुठलं भुयार आहे की इकडून डायरेक्ट गोव्याला बाहेर पडतं? ऐका ते कुठे भुयार ते नंतर सांगते. एक काम करूया, लपाछपी नको, आपण डोंगर का पाणी खेळूया. हा काय? हा ते तर नको. इथे आलं डोंगर बोललं का तुम्ही जाता लद्दाखला. पाणी बोललं तर परत गोव्याला जातात. ते काही नाही. अरे आपल्या महालामध्ये काही खेळता येईल असा खेळ खेळूया ना. आपण म्युझिकल पिलो खेळूया. पण मी पिलोच नाही ना. नाही थांबा, हे बघा सेनापती महाराज आहेत, नाही त्यांना मारायचं नाही. समजवतोय. म्युझिकल पिलो म्हणजे संगीत उशी, पिलो म्हणजे उशी. उशी पास करायची. कशी? उशीने अभ्यास केला तर ती पास होईल ना. नाही नाही, सेनापती ते महाराज आहेत, त्यांना मारायचं नाही, त्यांना चचा. तुम्हाला बोललो तुमची निवड चुकली आहे तुमची. उशी पास करायची म्हणजे उशी पुढे पुढे सरकवायची. ज्याच्याकडे उशी येऊन थांबेल तो एक चिठ्ठी काढेल. चिठ्ठीमध्ये शिक्षा असेल ती तू भोगेल. कळलं? अरे वा अच्छा म्हणा आवरलं हे. माझ्याकडे नको, चल खेळ चल. घ्या ना काय ते घेऊन येतो, घेऊन काय करतो? म्युझिकल पिलो. बरं मला सांगा महाराज, या चिठ्ठ्या या बघा, ज्याच्या हातात उशी असेल ही चिठ्ठी काढायची. त्याच्यात जी शिक्षा असेल ती त्याला करावी लागणार. वा 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 जाम भारी. मला जाम आवडलं. चला 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 म्युझिक म्युझिक कोण वाजवणार? मी वाजवतो म्युझिक. चला सुरू करूया मग. चला 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 म्युझिक. या वसाडा वाजव म्युझिक.
दनंग दंग दनंग तक तुम 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 तक दनंग आता शिक्षा महाराज घ्या वाचा. अरे मला वाचता येते काय वाचाऱ्या मी राजा आहे ना मला वाचता येते का हळू आवाजात बोल माझ्याशी. आणि इकडे मी वाचतो. शिक्षा आहे ज्याच्या हातात उशी आहे तो राणी बरोबर डान्स करेल. महाराज नको, ही शिक्षा नको. महाराज तुमच्या समोर मी कसा राणीसोबत डान्स करू? नाही महाराज तुम्ही असताना मी परदानजींसोबत कसं डान्स करू असं नाही फालतूगिरी करायची. हे बघा खेळाचे सगळे नियम सारखे आहेत. इकडे राजा बिजा काय नाही झाला म्हणजे सगळ्यांनी खेळ म्हटलं की सगळ्यांना सारखाच नियम. इथं राजा नाही, प्रधान नाही, सेनापती पण नाही, शिपाई तर नाहीच नाही है ना. ते सगळ्यांनी कुठला पण असू दे नियम सारखा सगळ्यांनी खेळलं पाहिजे. ऐका ना महाराज, नाही, नाही, ऐका ना महाराज, ऐका ना. नाही, अरे माझा आदेश आहे खेळा. हा खेळा या तुम्ही. नको महाराज, ऐका ना महाराज. अरे बच्चा असं काय करतो खेळ. तुम्ही एक काम करा तुम्ही डान्स करा. महाराज ऐका ना महाराज नको. नाही डान्स करा तुम्ही डान्स करा. म्युझिक. तू येडायस काय? काही झाला अरे तो तुझ्या बायकोबरोबर नाचतोय. अरे शिक्षा भोगतोय बसायला तू. अरे तुझा प्रधानजी तुझ्या बायकोबरोबर नाचतोय. काय हे बसायला तू डायरेक्ट शिक्षाला मिठीत घेतलास. अहो नाही महाराज, शिक्षा होती नाही ती. अशी काय करताय? आता परत दुसरा गेम जा आता बसा जागेवर जाऊन. हा हे इकडे बसले बसा इकडे, बसा. आपण इकडे बसूया. चला ये हा असं काहीतरी करा. मला शिक्षा माझ्याकडे शिक्षा आली पाहिजे असं काहीतरी करा. हा म्युझिक स्टार्ट बोला आता. म्युझिक स्टार्ट. अरे तिकडेच काय इकडे पण येऊन स्टॉप. या शिक्षा आली. दुंकू तक तम 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 तुम शिक्षा आली माझी. शिक्षा आली. चिटी 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 चिटी. या वाचा. चल मला वाचता येते. मी राजा आहे ना मला वाचता येते काय. या इकडे वाचतो मी. ज्याच्या हातात उशी आहे हा त्याला नागिन डान्स करावा लागेल शिपायांसोबत. अच्छा का मला राणी बरोबर करायचं नागिन. नाही शिक्षा आली आहे ना करावं लागेल. आणि दोन्ही शिपायांबरोबर अरे हे बीन वाजवतील तुम्ही नाक बनायचं. अरे असं नाही ना रे मला ह्यांच्याबरोबर करायचं ना. तुम्ही काय बोला शिक्षा म्हणजे शिक्षा. कोण राजा नाही, कोण सेनापती नाही, कोण प्रधानजी नाही. शिक्षा शिक्षा शिक्षा. हा चल वाजव रे म्युझिक. आता बिलात देणार आहे मला. आवरे करा अशी शिक्षा नको. अरे मला शिक्षा कशी पाहिजे. मला शिक्षा कशी पाहिजे. मला राणी बरोबर डान्स करायचा ना रे. मला अशी शिक्षा पाहिजे ना रे. आपण महाराज चिठ्ठीत हे झालं होतं. ते काही नाही म्हणा. ठीक आहे जाऊ दे. वासाडा तो महाराज आहे. काढ दुसरी चिठ्ठी चल. काढा काय ते. दुसरी चिठ्ठी. दुसरी चिठ्ठी. या वाचा. अरे मला वाचता येते का वाचता येतं मला. माझ्यावर आवाज चढून जाय ना निघून. ए मिठी नको मारू रे. अरे नको रे. दे इथे. येडा आहे काय रे हा. शिक्षा अशी आहे हा की आता राणी गोव्याला जाईल. टंग 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 तुरुम टक टक टिंग 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 टिंग. खाली लाभार्थींची नावं पण आहेत. सेनापती, प्रधान आणि 2 शिपाई. बने शिपाई, मांडवकर शिपाई. राजा राज्य सांभाळेल. हे काय फालतू घरी आहे. ही शिक्षा अरे आहे. असं नाही करायला पाहिजे ना. करावं लागेल अरे महाराज. पण- हे घ्या तुमच्या चिठ्ठ्या. तुम्ही काय ते बघा. राणी सरकार महाराज आपण कुठे वाघातोरला जाऊया की कलंकुटला जाऊया? परदानजी काय फालतू घरी आहे. त्याला असं काय होतंय. माझ्यावर शिक्षा यायला पाहिजे येतच का नाही. अरे ही एकदम रिकामी आहे. ही पण रिकामी. ही पण रिकामी. परदानजी. प्रहसन पण अरुंदाच्या डान्ससाठी का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदम टुंकडून परफॉर्मन्स. मस्त अरुंदा मस्त. बघा हा सरस काय म्हणतात प्रसादा. ते स्किट आणि कमेंट बिमेंट सगळं राहू द्या.
मला ते भुयार दाखवायचे इथून गोव्यात निघतं. वा वा, तुफान तुफान एनर्जी. बऱ्याच दिवसांनी आली ही सिरीज, पण धमाकेदार तुफान एनर्जी. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त परफॉर्म सगळ्यांनी. प्रिया, गोड दिसतेस तू, मस्त मजा आली. सई. क्रेझी परफॉर्मन्स. अरुण दादा, तुम्ही या मंचावरचे सगळ्यात सिनियर आर्टिस्ट आहात, पण मनाने सगळ्यात जवान आर्टिस्ट तुम्ही आहात आणि तुमच्याकडून आम्ही रोज 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 शिकतो. तुमची एनर्जी अशीच राहू दे. प्रिया, मस्त दिसतेस. मला तुझी वेशभूषा आणि केशभूषा फारच आवडली आहे. सगळ्यांची उत्तम साथ, मस्त मजा आली.